लाडक्या बहीण योजनेचा लाभ सांगलीमधील महिलेने घेतला आणि स्वतःच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले। शासनाच्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांच्या आयुष्याला दिशा मिळालेली आहे। याच योजनेचा लाभ सौ उज्ज्वला अमोल शिंदे वय वर्ष 29 राहणार सांगली या सांगलीमधील महिलेने घेतलेला आहे। या महिलेला पुन्हा शिक्षण सुरू करण्यासाठीची संधी मिळालेली आहे। त्यानिमित्ताने आज सांगलीमधील अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या हस्ते सौ उज्ज्वला शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। लाडकी बहीण योजनेमुळे उज्ज्वला शिंदे यांचे शिक्षण थांबले नाही, तर त्यांना नवे स्वप्न पाहण्याचे बळ या योजनेमुळे मिळाले। आता त्यांनी सांगलीमधील अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये MSCITचे संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेले असून त्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। लगेच आले ते पण आपल्यातल्या एका विद्यार्थिनीनं लाडकी बहीण योजनेमधून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तिचा एक सत्कार काहीतरी करावा, त्याच्यासाठी आपण दादांना विनंती केल्यावर दादा लगेच आले। त्याच्याबद्दल दादांचे पहिला आभार मानते। आपल्या क्लासमध्ये स्टुडंट उज्ज्वला शिंदे या पहिल्यापासूनच कष्टाळू आहेत। कष्टाने ते नवरा बायको आजपर्यंत काम करत आलेली आहे। त्यांना खूप वर्षापासून कॉम्प्युटर शिकायची इच्छा होती, पण बाकीच्या सगळ्या त्रासामुळं किंवा कामामुळं त्यांना ते शिकणं खूप वर्ष मागे पडत होतं। जेव्हा लाडकी बहीण योजना त्यांची सुरू झाली त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा येऊन आपल्या इथं त्यांनी भेटल्या। त्यांनी त्यावेळेस सांगितलं की असं असं मी थोडे थोडे फीस तुम्हाला दिली तर चालेल का? त्यावेळेस आपण त्यांना हा म्हणून सांगितलं, तर त्यांनी त्यावेळेस आपल्या इथं ॲडमिशन घेतलं आणि उद्या आता त्यांची परीक्षा होती। म्हणून आता तुमच्या हस्ते त्यांचा एक सत्कार करूया। म्हणून आपण ही मदत लागली भाऊ म्हणून हात मारा। एकनाथजी शिंदे साहेब यांची ओळख आम्हाला खूप अभिमान आहे की अशा पक्षाच्या मुख्य नेत्याच्या सानिध्यात काम करायची संधी मिळाली व सांगलीला आपण राजकीय कुरुक्षेत्र असं म्हणतो असल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी एक चांगली जबाबदारी साहेबांनी माझ्यावर टाकली आणि लोकांच्या पुढे जात असताना आपण ज्या पक्षाशी ज्या संघटनेशी निगडीत राहून काम करतो ते काहीतरी बोललं पाहिजे, त्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचता येत नाही। परंतु साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेच्या मनात आणि खरं तर म्हणायचं लाडक्या बहिणींच्या मनात एक सुंदर अशी जागा बनवली आणि त्यामुळेच आम्हाला या ठिकाणी काम करणं खूप सोपं पडलं। आणि त्यातलाच एक भाग ताईंनी मला फोन केला की लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या जे काही मोबदला त्यातनं त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि आता त्याची परीक्षा त्यांनी देणार आहे। खरं तर शिंदेताईंना आम्ही शुभेच्छा देतो उद्याच्या परीक्षेसाठी। त्यांनी चांगल्या मार्काने पास होऊन त्यांच्या पुढच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या त्यांनी कुटुंबासाठी चांगल्यारीत्या या ठिकाणी पूर्ण कराव्या आणि खऱ्या अर्थानं योग्य मिळालेल्या मदतीचं योग्य उपयोग करणारी ही माऊली आहे। आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना आपल्या नवऱ्याच्या खांद्याशी खांदा मिळवून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची ही जिद्द पाहिली तर खरं तर या बहिणीचं सगळ्यांनी बोध घेऊन या पद्धतीनं आपल्या आयुष्यात चाललं पाहिजे अशा विचाराचं आम्ही आहे। आणि खरोखर कागवडे ताईंचं या ठिकाणी मी अभिनंदन करेन की एवढी चांगली गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली। त्यांनी बोलले आणि मी लगेच आलो असं नाहीये। ऍक्च्युली हा मार्मिक विषय आहे जो आजच्या समाजाला प्रबोधनकारक ठरेल असा विषय आहे। एवढ्या चांगल्या गोष्टीसाठी ताई तुम्ही मला बोलवला त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो आणि त्या ताईंचा आपण मन भरून या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करूया आणि भावी वाटचालीसाठी ताई शुभेच्छा देतो। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांचा याचा वापर केला। मला त्याबद्दल लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशांसाठी मी महाराष्ट्र शासनाची खूप खूप आभारी आहे। त्याचा मला फायदा झाला, त्यामुळे मी पुढे शिक्षण पूर्ण करू शकले आणि अमन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची पण मी खूप खूप आभारी आहे।
मॅडमांनी सांगितल्यानंतर त्यांनी हो म्हणाल्या, जसे तुम्हाला जमतील तसे पैसे द्या. मी बहिणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्यानंतर मॅडमांना फी दिली, म्हणजे जसं जमलं तसा हप्ता मिळेल तसं. तरी त्यांनी हो म्हणून सांगितलं, त्याबद्दल त्यांची पण मी खूप खूप आभारी आहे. आणि दादा इथं येऊन माझा सत्कार केला, खूपच मला म्हणजे आनंद झाला आहे. पण एवढं सत्कार करण्यासारखं असं एवढं काही नाही, तुमच्या मदतीमुळेच मी हे करू शकले. त्याबद्दल खरंच तुमचे सर्वांचेच आभार.